तर मित्रांनो, मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की वसुंधरा आता विशाखा आणि तनया यांना चांगलंच उत्तर देताना दिसते. त्यांच्या दबावाखाली न वागता, त्यांचा दबाव न जुमानता स्वतः तिच्या मर्जीनेच त्यांना ती चांगलं उत्तर देताना दिसते. आणि हो, त्यांना चांगला धडा सुद्धा शिकवताना दिसते. तर मग होतं असं की आता सकाळची वेळ झालेली असते आणि अवनी माधवला विचारत असते की बाबा, तुम्हाला काय हवंय का? तर माधव म्हणतो, चहा दे ना. त्यावर अवनी म्हणते, अहो बाबा, असं काय करताय? तुमचा हा दुसरा चहा आहे. आईंना कळलं तर, आणि तुमची ऍसिडिटी पण वाढेल ना. त्यावर माधव म्हणतो, आईला काय सांगायचं, एकच चहा घेतला म्हणून. आणि ते दोघं जण हसायला लागतात. तेवढ्या तिथे आकाश येतो. तो भास्कर आणि अखिलला आवाज देत असतो आणि त्यांची जाण्याची तयारी असते ऑफिससाठी. तेवढ्यात आता अवनी म्हणते, भाऊजी तुमचा टिफिन आणून देते. वसुंधरा आता टिफिन आणून देते आणि तनया आता अखिलचा टिफिन ती स्वतःच्या हाताने भरून आणून देत असते. माधव म्हणतो, वा, किती छान दृश्य बघायला मिळतंय ना मला. माझ्या तिघी सुना आनंदाने घरामध्ये नांदताय, काम करतायत आणि माझी तिघं मुलं ऑफिसला एक साथ जाताना दिसताय, बरोबर जाताना दिसताय, आणि ती सुद्धा ऑफिसमध्ये मन लावून एकत्र मिळून काम करताय. वा, खूप छान वाटतंय मला हे सगळं काही बघून. आता जयश्री सुद्धा तिथे आलेली असते. ती देवळात गेलेली असते आणि तिथूनच परत आलेली असते. वसुंधरा म्हणते, बाबा, कामावरून आठवलं, ते आईंच्या गोळ्या आणायच्या होत्या. आई, तुमच्या गोळ्या आणून देते मी आणि जाऊन येते. तेवढ्या जयश्री म्हणते, आई नको, माझ्या गोळ्या मीच आणून घेईल, तू नको आणूस. त्यावर आता तनया म्हणते की आई, मी आणते ना, म्हणजे आणून ठेवलाय, म्हणजे मी ऑर्डर दिली आहे, आता येईलच पार्सल. आणि आता जयश्रीचं कौतुक करायला लागते आणि म्हणत असते, बघितलं, माझी ही सून लाखात एक आहे. काही सांगण्याच्या आधीच ती सगळं काही करून तयार असते. तेवढ्यात माधव म्हणतो, नाही नाही, आपल्या तिघीही सुना सगळ्यात चांगल्या आहेत. अवनी तर सकाळी बिचारी 5लाच उठते आणि कामाला लागते आणि सगळ्यांचं तो कौतुक करत असतो. तेवढ्यात जयश्री म्हणते, आणि वसुंधराचं जरा जास्तच चांगली ना. त्यावर आकाश म्हणतो, हो आई, वसुंधरा जरा जास्तच चांगल्या आहे. आणि तिघही मुलं आता ऑफिसला गेलेली असतात. सगळेजण आपापल्या कामाला लागलेले असतात. तनयाच्या हाताला भाजलेलं असतं आणि तिच्या हाताला जयश्री औषध लावून देत असते. एक दिवस आधी किचनमध्ये तनयाने सांडशी गरम करून ठेवलेली असते, जेणेकरून किचनमध्ये वसुंधरा आल्यानंतर तिचा हात भाजला जाईल म्हणून. पण वसुंधराने तिला पाहिलेलं असतं सांडशी गरम करताना, आणि त्यामुळे वसुंधराला माहिती असतं ती सांडशी गरम आहे. आणि ती गरम झालेली सांडशी आता वसुंधरा तनयाच्याच हातामध्ये देते आणि तिलाच चटका बसतो. आणि वसुंधराने तनयाच्या वागणुकीवरून तिलाच चांगला धडा शिकवलेला असतो. मात्र इकडे तनया जयश्रीचे कान भरत असते आणि म्हणत असते, त्या वसुंधरामुळेच झालंय सगळं, तिच्यामुळेच मला चटका बसलाय, मुद्दाम केलंय तिने, सांडशी मुद्दाम गरम करून ठेवली ती. जयश्री म्हणते, मला तर असं वाटतं ना की मी तिला किचनमध्ये काही दिवस येऊ दिलं नाही ना, त्याचा बदला घेते ती. थांब, तिच्याकडे बघतेच चांगलं. तनया म्हणते, हो आई, माझी मॉम म्हणते ना ते बरोबर आहे, ही वसुंधरा ना खूप आगाऊ आहे, हिच्याकडे बघितलं पाहिजे. तेवढ्यात तिथे विशाखा येते. विशाखा म्हणते, कशी आहेस जयश्री? तेवढ्या जयश्री म्हणते, तुला 100 वर्ष आयुष्य आहे, आता तुझ्याविषयीच बोलत होतो आम्ही. आणि आता तनया सुद्धा तिच्याकडे जाते आणि तिच्या हाताला भाजलेलं बघून विशाखा म्हणते, काय झालं? त्यावर तनया म्हणते, आई, मला किचनमध्ये जरा भाजले. त्यावर आता विशाखा म्हणते, अगं, छोटे मोठे चटके बसायचेच किचनमध्ये, पण जयश्री, हिच्यावर रागू नको हा, तू नवीन आहे ना, तिला याची सवय नाहीये ग, ती सगळं काही हळूहळू शिकेल. त्यावर जयश्री म्हणते, अगं, मी कुठे रागवते तिच्यावरती. तेवढ्यात तिथे वसुंधरा येते आणि ती जयश्रीला विचारत असते की, आई, जेवणामध्ये काय बनवू? तेवढ्यात जयश्री म्हणते, तुला हवं ते कर, मला वाटलं तर खाईन मी, असे तुझ्या मर्जीने सगळं काय करतेस ना तू, जा, तुला हवं ते कर आणि कामं करत बस. तेवढ्यात विशाखा म्हणते, कशी आहेस वसुंधरा? वसुंधरा म्हणते, अगदी मजेत आहे मी. त्यावर विशाखा म्हणते, मला ना, मी डाएटवर आहे, जरा खायला काहीतरी आणतेस का, चहा बरोबर? त्यावर वसुंधरा म्हणते, हो, आणते ना, तुम्ही व्हा पुढे. जयश्री म्हणते, चल, मला तुझ्या बरोबर जरा बोलायचंय, आपण लॉनमध्ये जाऊन बसून बोलूया. विशाखाला ती बाहेर घेऊन जाते. इकडे तनया म्हणते, एक वसुंधरा, माझ्या मम्माला ना वाट बघायची सवय नाहीये, जा लवकर किचनमध्ये आणि काहीतरी खायला बनवणार. त्यावर आता वसुंधरा म्हणते, हो का? नाही म्हणजे तुझी मम्मा अशी अचानक आली आहे, म्हणजे काहीतरी नक्की डोक्यामध्ये तिचा प्लॅन असणार, हो ना? तनया म्हणते, घाबरलीस? त्या वसुंधरा म्हणते, मला घाबरण्याची गरज नाहीये, घाबरून तर आता तू राहायचंय, नाहीतर सकाळी कसा चटका बसला आठवतंय ना तुला, त्यातून तुला चांगलाच धडा मिळाला असेल, आणि तोच धडा तुझ्या मम्माला सुद्धा गिरवायला सांग. म्हणावं, चांगल्या माणसांच्या वाकड्यात नसतं जायचं, नाहीतर सगळं काही आपल्यावरच उलटतं आणि आपल्यालाच त्रास होतो. त्यावर तनया म्हणते की, जास्त बोलू नका. त्यावर वसुंधरा म्हणते, जास्त तू नाही बोलायचं आणि गप्प बसायचं माझ्यासमोर. चल, आता मी चहाचं बघते, तू काहीतरी खाण्यापिण्याचं बघ. आणि तिला ती किचनमध्ये येण्याची ऑर्डर जणू काही सोडत असते. इकडे विशाखा आणि जयश्री बोलत असतात. जयश्री म्हणत असते, तुला मुद्दामच बाहेर आणलं, म्हणजे घरात काय बोलायची सोयच नाही ग, ही बया कान देऊन ऐकत असते ना म्हणून. आणि ती वसुंधराविषयी बोलत असते. त्यावर आता विशाखा म्हणते, हो का, एवढी हिंमत वाढली का हिची? जयश्री म्हणते, हो, मग तिचंच ऐकतात सगळे लोक. बरं, जाऊ दे, तू कशासाठी आली होती? त्यावर विशाखा म्हणते, अगं, एक बातमी आली होती न्यूजला,
टीव्हीवरती आणि पेपरमध्ये सुद्धा तेच आलंय बघ ना. मला खूप अस्वस्थ वाटलं ग, रात्री झोपच लागली नाही, डोळ्याला डोळा लागलेला नाही माझ्या. त्यावर जयश्री म्हणते अगं काय झालं. त्यावर विशाखा आता पेपर दाखवते आणि म्हणते वाची बातमी. आणि जयश्री वाचते, त्यामध्ये लिहिलेलं असतं की बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याने आत्महत्या केली. आणि विशाखा आता जयश्रीचे कान भरत असते आणि म्हणत असते की बघ ना कशा असतात या आजकालच्या मुली. म्हणजे म्हणे की त्या मुलीची अपेक्षा होती की नवऱ्याने तिला घटस्फोट द्यावा, पण त्या बिचाऱ्या मुलाने नकार दिला आणि म्हणून मग तिने हे सगळं केलं. कोर्टात त्याच्यावरती केस दाखल केली. तो आणि त्याची आई म्हणजेच तिची सासू तिचा खूप छळ करायची असं सांगितलं आणि 6 कोटींची मागणी केली. पण त्यांनी काही तशी मागणी ऍक्सेप्ट केली नाही. तो मुलगा म्हटला एवढे पैसे कुठून आणू मी, आणि म्हणून डिप्रेशनमध्ये गेला तो मुलगा आणि त्याने आत्महत्या केली. आणि हा कशाच वयाचा होता ग तो. तेव्हा जयश्री म्हणते हो का, आणि ती खूप अस्वस्थ व्हायला लागते. आणि आता विशाखा म्हणत असते की ना मला खूप भीती वाटते अगं, कारण आकाश सुद्धा आपल्या सारखा सारखा डिप्रेशनमध्ये जातो ना, आणि वसुंधरा तिने सुद्धा असंच केलं आकाश बरोबर. तर मग आणि तिने असं कोर्टात सांगितलं की माझी सासू पण माझा छळ करते, मग काय करायचं. जयश्री म्हणते अगं पण मी कुठे तिचा छळ करते. विशाखा म्हणते ते मला माहिती ग, त्या दिवशी नाही का कोर्टात किती रडारड केली ती, आणि आपल्या बाजूने सगळा निकाल लावून घेतला आणि त्या लकीला बिचाराला जेलमध्ये पाठवलं. मला ना या वसुंधरेची काहीच खात्री पटत नाहीये बघ, मला सारखी राहून राहून खूप भीती वाटते. जयश्री म्हणते हो ना, हल्ली मला सुद्धा तिची खूप भीती वाटते ग. विशाखा आता वसुंधरेविषयी जयश्रीचे परत एकदा कान भरत असते आणि जयश्रीला सुद्धा त्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास पटत असतो. विशाखा म्हणते आणि ते गुरुजींनी सांगितलेलं आठवतं ना तुला, आकाशच्या पत्रिकेमध्ये दोष आहे ग, त्याच्या पत्रिकेमध्ये असा योग आहे की तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो आणि जीवाचं काहीतरी बरं वाईट करू शकतो ते. जयश्री म्हणते अगं काय बोलते. विशाखा म्हणते अगं मला जे वाटलं तेच बोलले मी, मला भीती वाटली आणि म्हणून मी बोलून दाखवलं, बाकी काही नाही. जयश्रीला आता खूप भीती वाटायला लागते आणि तिच्या डोळ्यासमोर एक वेगळं चित्र आता आलेलं असतं. खरं तर तिच्या मनातली ती भीती असते आणि त्या चित्रामध्ये ती बघते की वसुंधरा आकाशचा आणि तिचा खूप छळ करते आणि वसुंधरा आकाशकडे 100 करोड रुपयांची मागणी करते. आणि तिने 2 दिवस झाले गेले जयश्रीला अन्नाचा कण सुद्धा घरात खाऊ दिलेला नाहीये. आणि आकाश बिचारा रडत असतो आणि म्हणत असतो वसुंधरा एवढे पैसे कुठून आणू मी. वसुंधरा त्यात म्हणत असते की मला काय माहिती कुठूनही आणा, पण मला 100 करोड रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. आता आकाश म्हणतो वसुंधरा तुम्ही खोटी केस केलीत माझ्या आईवरती, तुम्हाला माहिती ना तिने कधीच तुमचा छळ केलेला नाहीये. वसुंधरा म्हणते हो, पण तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार. हा तुमचा तो एकमेव जुना मित्र, पण तो सुद्धा जेलमध्ये ना, आता तोच तुमच्यावरती विश्वास ठेवू शकतो, पण आता तो बाहेर नाहीये. मला काय माहिती पैसे कुठूनही आणा. बिचारा आकाश आता रडत असतो असं तिला दिसत असतं आणि तो म्हणत असतो वसुंधरा प्लीज हे सगळं काही थांबवा आणि आपली 3 मुलं आहेत त्यांचा तरी विचार करा. वसुंधरा म्हणते 3 मुलं, मला तर फक्त एकच मुलगा आहे, माझा बनी, आणि या प्रॉपर्टीचा वारस सुद्धा तोच होणार आहे. वा मज्जा आली आता तर. आता आकाश म्हणत असतो हो असं काय करताय. जयश्री म्हणत असते अगं 2 दिवस झालं गेलं, पोटामध्ये अन्नाचं कण सुद्धा नाहीये माझ्या. तर वसुंधरा म्हणत असते मला काय माहिती, या म्हातारीने मला खूप छळलंय, हिला अन्नाचा एक कण सुद्धा मी देणार नाहीये. आता जयश्री म्हणते माझ्या चिनू मनूचं काय होणार. पण वसुंधरा म्हणते चिनू मनू बसतील कुठल्या तरी हॉस्टेलमध्ये जाऊन, मला काय त्याच्याशी, मला तर फक्त पैसे हवेत. तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि त्यांना बघून वसुंधरा नाटक करायला लागते आणि रडायला लागते आणि जयश्रीच्या पायापाशी बसते आणि म्हणते आई प्लीज मला मारू नका हो, माझा छळ नका करू. पोलीस आल्यानंतर म्हणते की बघा ना माझ्या सासूबाई माझा खूप छळ करतात, मला मारहाण करतात, गेले 2 दिवस झाले मला खायला सुद्धा दिलेलं नाहीये आणि तुम्ही यांना अरेस्ट करून घेऊन जा. त्यावर जयश्री म्हणते नाही नाही ही बाई खोटं बोलते. तर पोलीस म्हणतात नाही या मॅडम कधीच खोटं बोलत नाही आणि तुम्हाला ना आम्ही अटक करतोय डोमेस्टिक व्हायलन्सच्या अंडर. त्यावर जयश्री आता खूप घाबरायला लागते. आकाश सुद्धा म्हणतो काय चाललंय हे सगळ्यांनी. जयश्रीला ती पोलीस अटक करून घेऊन जातात. वसुंधरा खूप मोठ्या मोठ्याने हसायला लागते आणि आकाश खूप घाबरा झालेला असतो असं त्या चित्रामध्ये जयश्रीला दिसतं. तेवढ्यात तिथे वसुंधरा येते आणि ती जयश्रीला आवाज देते आणि जयश्री जरा भानावर येते आणि तिला कळतं की हे सगळं काही आपण कल्पनाच करतोय, या सगळ्याची काल्पनिक आहे ते. वसुंधरा चहा घेऊन आलेली असते आणि जयश्रीला ती चहा देते. जयश्री तिच्या हातातून चहा घेते पण तिचा हात कापत असतो आणि हे बघून आता वसूला तिची काळजी वाटायला लागते आणि वसू विचार करते की आईचा हात असा थरथर का करतोय. ती म्हणते आई काय झालं तुम्हाला, तुम्ही बरे आहात ना. त्यावर जयश्री म्हणते हो, तुला माझी काळजी करण्याची गरज नाहीये. वसू म्हणते आई कोणाचं बोलणं तुम्ही मनाला लावून घेत जाऊ नका. त्यावर आता विशाखा म्हणते ए तुला म्हणायचं काय, मी तुझ्या सासूचे कान भरते का. त्यावर वसुंधरा म्हणते मी असं कुठे म्हणाले, मी तर म्हणते की बाहेरची लोक येतात आणि आपल्या घरात ढवळढवळ करून येऊन निघून जातात, तुम्ही फक्त त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि स्वतःची काळजी आहे एवढंच मला म्हणायचंय. आणि वसुंधरा तिथून निघून जाते. विशाखा म्हणते बाई 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 ही बाई आहे का कोण आहे.
आकाश कसा वागत असेल ग हिच्यासोबत, म्हणजे आकाशला तर ही गिळंकृतच करून टाकत असेल. तर जयश्री म्हणते मला त्याचीच काळजी वाटते ग. विशाखा म्हणते हे बघ, माझं ऐकून घे आधी, मी तुला एक प्लॅन सांगते आणि त्यानुसार सगळं कर. जर आकाशला आईच्या तावडीतून सोडवायचं असेल ना, आपल्याला काहीतरी करायला हवं. जयश्री सुद्धा तिचं सगळं काही म्हणणं ऐकून घेत असते. आणि आता जयश्री परत एकदा वस्तू आणि आकाशांना वेगळं करण्याचा विचार करत असते आणि आतमध्ये निघून जाते. तेवढ्यात तनया तिथे येते. जयश्रीचा असा चेहरा बघून ती म्हणते, मॉम तू काय केलंयस? आई तर पूर्ण हादरूनच गेलाय ग. त्यावर विशाखा म्हणते, मी फक्त एक छोटंसं पिल्लू सोडलंय आणि ते बरोबर जाऊन त्याच्या ठिकाणी पोहोचलंय. आता एकाच वेळेला आकाश बिझनेसमधून बाहेर पडेल आणि ही वसुंधरा त्याच्या आयुष्यातून. बघच तू काय होणार आहे ते. आता तनया म्हणते, मम्मा मला ना सॉलिड फिलिंग येते, आज नक्की घरामध्ये काहीतरी ड्रामा घडणार आहे. विशाखा म्हणते, हो तसंच होणार आहे. आणि त्या दोघी हसायला लागतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.